ही स्पर्धा केली, त्यांच्या बक्षीस समारंभाचा आपण वितरण करणार आहोत. त्यामुळे जे कोणी खेळाडू आहेत या सगळं साई कलर्सचे त्यांनी सगळ्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे स्टेजच्या जवळ. हॅलो, आपण एक सेमीफायनल झाली, त्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला नव्हता. ग्रे विपक्ष ब्लू मध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो म्हणजे जय कार्की. मी जय याला विनंती करतो की सेमीफायनलमध्ये तुम्ही एकाच षटकामध्ये 4 गडी बाद केले होते. मी अश्विनीताई म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा करण मालू सर इकडे या जरा, सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. हॅलो हॅलो, जरा सर्वांनी 2 मिनटं थांबायचं आहे. आपण मुकुंददादा पाटील यांना एक 2 मिनिटासाठी भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. नक्कीच 2 मिनिटासाठी सर्वांनी एका जागेवर उभं राहा. स्तब्ध राहायचंय जरा. जरा मुकुंददादा पाटील जरा कॅप काढा सर्वांनी. आपण एक 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली देऊया मुकुंददादा पाटील यांना. ओम शांती. वळूया आपण सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचकडे. आणि सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे जय. मी अश्विनीताई यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचं आहे तो म्हणजे जय यांना. टाळ्या होऊन जाऊ द्या. जय कार्की यंग टॅलेंट खेळाडू, पहिल्याच वर्षी त्यांनी सिद्ध केलंय काय गोलंदाजी केलंय या खेळाडूने. टाळ्या होऊन जाऊ द्या. खूपच प्रभावित केलं ग्रे ग्लॅड या संघासाठी. डू ऑर डायच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावाचं शतक आढळलं आणि 3 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं. तोच हा जय कार्की. वळूया आपण फायनलच्या सामन्याचा मानकरीकडे. आणि फायनलच्या सामन्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे 1-0-0 नक्कीच आमचे गणेश लांगी. आणि मी अरविंददादा म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या फायनलच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. नक्कीच गणेश लांगी 1-0-0. टाळ्या होऊन जाऊ द्या. गणेश लांगी अनुभवी असा खेळाडू. नक्कीच गणेश आपली सामनावीरचा पुरस्कार समाधान यांना डेडिकेट करतात. मी समाधान यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. टाळ्या होऊन जाऊ द्या. समाधानने सुद्धा सुंदर खेळी केलेली आहे आपल्या संघासाठी. नक्कीच गणेश यांनी काल देखील आपलं सामनावीरचा पुरस्कार दुसऱ्याला दिला होता. आज देखील नक्कीच मोठं मन लागतं यासाठी. वळूया आपण. हे जे 6 संघ होते 6 संघामध्ये आपण 4 पुरस्कार ठेवले होते. हॅलो. आणि जी गवळेश्वर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 झाले यामध्ये 4थ्या नंबरचा जो मानकरी ठरला आहे तो आहे संघ पर्पल स्पार्टन. चला पर्पल स्पार्टन संघाने पूर्ण संघाने यायचं आहे. 4थ्या नंबरचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे पर्पल स्पार्टन. मी दिनेश अनंता पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गेले ठीक आहे. मी हॅलो 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 हॅलो. मी अभिजित पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते 4th क्रमांकाचा प्राइज द्यायचा आहे.
चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे चौथ्या क्रमांकाचा मानकरी पर्पल स्पार्टन. नक्कीच जरा टाळ्या होऊ द्या. नक्कीच हा संघ हरला कुठे तर तो ज्ञानेश्वर गुरवनी जो धावचीत केला होता तिथेच हा संघ बाहेर गेला, नाही तर नक्कीच या संघाला आपण फायनलिस्ट पाहत होतो. चांगला संघ आणि चांगल्या संघाची बांधणी केली होती ती म्हणजे सुनील गायकवाड यांनी. आणि नक्कीच पुढील पारितोषिक असेल ते म्हणजे सेकंड रनर अप म्हणजे थर्ड प्लेस. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच ब्लू पॅन्थर्स हा संघ. मी बारामजी देसले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा पुरस्कार द्यायचा आहे. हॅलो टाळ्यावरून जाऊ द्यात. ब्लू पॅन्थर संघ तृतीय क्रमांकाचा पारितोषिक त्यांना मिळालंय. वेल प्लेड बॉयज. ब्लू पॅन्थर्स सुरेख खेळ तुम्ही सुद्धा केला या स्पर्धेमध्ये. हॅलो वळूया आपण बेस्ट फिल्डरकडे. बेस्ट फिल्डरसाठी किरण देसले यांच्याकडनं ॲडिडासचे शूज आहेत आणि कमिटीकडनं नक्कीच एक टी शर्ट असेल. बेस्ट फिल्डर ठरतोय बेस्ट फिल्डर ठरतोय तो म्हणजे अभिषेक साळवी. अभिषेक उर्फ विकी साळवी. अभिषेक ठरतोय तो म्हणजे बेस्ट फिल्डर. हॅलो मी अमितजी बनसोडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरचा पुरस्कार द्यायचा आहे तो म्हणजे अभिषेक साळवी यांना. नक्कीच ॲडिडासचे शूज आणि ही ट्रॉफी टाळ्या होऊन जाऊ द्या. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. फिल्डर अनएक्सपेक्टेड अवॉर्ड मला वाटतं जातोय अभिषेक साळवेला. टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच आपण थोडं अभिषेकशी थोडं बोलूया. नक्कीच अभिषेक आपण याआधी देखील आता जसे माझे साथी समालोचक म्हणाले प्रदीप की अनएक्सपेक्टेड आहे. तुम्हाला देखील स्वतःवरती विश्वास बसत नसेल परंतु त्याची तुम्ही संधीचं सोनं केलं आहे. काय म्हणाल तुम्ही याबद्दल? थँक्यू फॉर दिस. नक्कीच तुम्ही अजून जरा दोन शब्द बोलाल आम्हाला देखील चांगलं वाटेल. तुम्ही स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा तर काय बोलायचं आता. आपण दरवर्षी खेळवतो. दरवर्षी मी तीच स्पीच देतो की आपण खेळवतो ते आपल्या पोरांसाठी जेणेकरून सगळ्यांना इक्वल चान्स मिळाला पाहिजे. सगळ्यांना व्यवस्थित खेळायला मिळायला पाहिजे. आणि तिथे कुठेतरी किरण मी आहे, हरीश शेट्टी आहे, GCC टीम आहे किंवा RSCCचा रोहित शिंदे आहे. एवढे प्रयत्न करतो आपण की सगळ्यांना आपण एवढे प्रयत्न करतो की सगळ्यांना खेळायला मिळावं. पण आपल्या पोरांना तेवढं महत्त्व दिसत नाही आहे कारण की एवढं ग्राउंड आपल्याला मिळालं आहे. मी मागच्या वर्षी पण हेच बोललो होतो, यावर्षी पण हे बोलीन. ग्राउंड मिळालं आहे पण खेळायला येत नाहीत तुम्ही पोरं. आणि आपण काय आहे ना बोलायचं, आपण एवढं सगळं आता किरणनी मागच्या वर्षी तर MVP पण ठेवलं होतं पण पोरं इथून खेळून परत बाहेर खेळत बसतात. म्हणजे खेळायला येत जावा. नाही तर ग्राउंड गेल्यानंतर तुम्हाला कधीच खेळायला भेटणार नाही. सिम्पल. आणि आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना माहिती आहे, आम्ही खेळत असतो. त्यामुळे खेळायला येत जावा बस, एवढंच. अजून काय नाही. ही जी टुर्नामेंट आहे ही तुम्हाला सगळ्यांना चांगला चान्स भेटावा ह्याच्यासाठी आहे. तर प्लीज सगळ्यांनी तीच विनंती की खेळा. अजून काय नाही. नक्कीच धन्यवाद अभिषेक, तुम्ही आपलं मत मांडलं. वळूया आपण पुढच्या पारितोषिकाकडे. पुढचं पारितोषिक आहे ते म्हणजे बेस्ट बॅटर. आणि बेस्ट बॅटर कोण ठरला असेल?
नक्कीच बेस्ट बॅटर ठरतोय तो म्हणजे मोहित देसले. हा, बेस्ट बॅटर ठरतोय. बेस्ट बॅटर ठरतोय तो म्हणजे मोहित देसले. हॅलो, मी धीरेंद्रदा देसले यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मोहित याचा सन्मान करायचा आहे. एक टी शर्ट, ट्रॉफी आणि नक्कीच एक बॅट. बेस्ट बॅटर ठरतोय तो म्हणजे मोहित. टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप प्रभावित केलंय मोहित देसले याने. फलंदाजी, गोलंदाजी आणि एक टी शर्ट आहे. धन्यवाद. आणि मोहित मला म्हटले होते की मी फायनलला बोलणार आहे. नक्कीच आता मोहित थोडं बोलणार आहेत. मोहित तुम्हाला बोलावं लागेल. पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या लेदरच्या मोठ्या मॅच आहेत. तुम्ही जर आत्ता बोलाल तर तुम्ही नक्कीच तेव्हा बोलू शकता. आणि पुढील पारितोषिक आहे ते म्हणजे बेस्ट बॉलर. आणि बेस्ट बॉलर ठरतोय तो म्हणजे ज्याच्या डोक्यावरती पर्पल कॅप आहे तोच जय कार्की. नक्कीच पहिलं GCPL आहे याचं. पहिलंच GCPL आणि पहिल्याच GCPL मध्ये पर्पल कॅपचा मानकरी ठरतोय तो म्हणजे जय. नक्कीच किरण देसले यांच्याकडनं एक शूज असेल, एक टी शर्ट आणि गौळेश्वर क्रिकेट क्लब तर्फे एक मानचिन्ह असेल. आणि मी साईनाथ देसले यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. साईनाथ देसले संघातील एक सहकारी साईनाथ देसले यांच्या शुभ हस्ते जय कार्की याला हा बेस्ट बॉलरचा अवॉर्ड. खूपच प्रभावित केलं यंग टॅलेंट खेळाडू जय कार्की. टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये त्याने जी गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजाच्या जोरावरती फायनल मध्ये प्रवेश करता आला तोचा खेळाडू जय कार्की. आपण थोडंसं जयशी संवाद साधायचा आहे. जय थोडं थांबायचं आहे. एक मिनट जय, जरा रुकिए. ये आपका पहला GCPL था और पहले ही GCPL में आप बेस्ट बॉलर हो. क्या बोलोगे आप इसके बारे में? हाँ, बहुत मजा आया. क्या? अरे मतलब पहला चांस दिया मेरे को किरण देसले और बहुत अविनाश काका, बहुत काका भी है, गणेश रांगे काका भी है. उन्होंने पहला मौका दिया तो चाचा आहे हो काका. अच्छा. नक्कीच थोडे तरी बोललात. नक्कीच आपण बोलावं. जेव्हा तुम्ही पुढे बोलाल तर नक्कीच तुमचं वक्तृत्व देखील वाढेल. आणि या पुढील अवॉर्ड आहे तो म्हणजे आपण आणि पुढचा अवॉर्ड आहे तो म्हणजे MVP म्हणजेच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. त्यासाठी एक ट्रॉफी आहे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ठरतोय तो म्हणजे दीपक सिंग. नक्कीच आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी केली होती तो दीपक सिंग ठरतोय MVP म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. मी पद्माकर दादा देसले यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते MVP चा पुरस्कार द्यायचा आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार द्यायचा आहे. एक मिनिट. एक टी शर्ट असेल, एक टी शर्ट देखील असेल त्यांच्यासाठी. टाळ्या होऊन जाऊ द्या. दीपक सिंग खूप प्रभावित केलं या खेळाडूने सुद्धा. आपली गोलंदाजी असो फलंदाजी असो पिंक फायटर साठी अतिशय मोलाची कामगिरी केली या खेळाडूने. तोचा दीपक. MVP ठरतोय तो दीपक. नक्कीच आपण दीपकशी थोडं बोलूया. चलेगा दीपक, तुम्ही मी मराठीमध्ये बोलतो, तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी चालेल. दीपक, तुम्ही पहिल्या दिवशी जर पाहिलं तर तुमची बॅट एवढी तळपली नव्हती. परंतु आजच्या दिवशी तुम्ही जी बॅट तळपली आहे आणि तुमच्या संघाला तुम्ही फायनलिस्ट म्हणजे फायनलला घेऊन गेलात.
तर काल जे तुमच्यावरती प्रेशर होतं ते आज मला दिसलं नाही आहे. तर त्याच्या पाठचं रहस्य काय आहे? उसके पीछे कुछ नहीं, एक्चुअली क्या टीम स्पिरिट इतना था कि हाँ सभी लोग सपोर्ट कर रहे थे, और एक्चुअली हमारा फाइनल में 10 रन कम पड़ा है, नहीं तो फिर हम लोग फाइनल जीतते ही थे। और मुझे एक पूछना था कि जो मोहित देसले का जो रनआउट था, मुझे लगता है अगर मोहित रनआउट नहीं होते थे तो शायद से 15 से 20 रन हो सकते थे. क्या वो डिसीजन सही था? हाँ ये तो कंफर्म है कि हाँ 5 बॉल में कम से कम 3-6 तो मारता था मोहित, ये तो कॉन्फिडेंस था। नक्कीच, कारण का मोहित, धन्यवाद, कारण का मोहित हा असा खेळाडू आहे, नक्कीच 5 चेंडूमध्ये जर तो थांबला असता तर नक्कीच 18 ते 20 धावा नक्कीच त्याने केल्या असत्या. आणि वळूया आपण पुढच्या पारितोषिकाकडे. पुढचं पारितोषिक असेल ते म्हणजे रनरअप, ते नंतर देऊया आपण. पहिलं पारितोषिक असेल ते म्हणजे रनरअप, आणि रनरअप ठरतोय फेअर प्ले देऊया का? पहिले आपण फेअर प्ले देऊया. नक्कीच हे जे 6 संघ होते, त्या 6 संघामध्ये सर्वात चांगला डिसिप्लिन संघ जो होता तो म्हणजे कोण वाटतं तुम्हाला? तो संघ ठरलाय, तो म्हणजे नन अदर दॅन पर्पल स्पार्टन. आणि पर्पल स्पार्टन, मी नक्कीच अविनाश पाटील, गणेश लांगी, जेवढे कमिटी मेंबर आहेत त्यांनी सर्वांनी वरती यायचं. त्यांच्या हा शुभ हस्ते हा हे पारितोषिक देण्यात येईल. कमिटी मेंबर तुम्ही सर्वांनी वरती या. तुमच्या शुभ हस्ते पर्पल स्पार्टनला नक्कीच एक चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल खेळ भावना दाखवली. तुम्ही पण या. नक्कीच आमचा संघ फेअर प्ले मधून पहिल्याच दिवशी बाहेर गेला होता. आणि फेअर प्लेचा मानकरी ठरतोय तो म्हणजे पर्पल संघ. नक्कीच सर्वांची जर्सी इथे दिसते, त्यामुळे अनाऊन्स करतोय की फेअर प्लेचा मानकरी ठरतो तो पर्पल संघ. आणि पुढे आपण जाऊया रनरअप कडे. आणि रनरअप ठरतोय तो म्हणजे पिंक फायटर्स हा संघ. आणि मी पूर्ण संघाला विनंती करतो की त्यांनी इकडे यायचंय. लाईनीमध्ये या, कारण का मेडल देखील आहेत, लाईनीमध्ये या. मेडल दादाला द्यायला सांग. हां, मी मेडल देण्यासाठी बाराम देसले यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मेडल द्यायचं आहे. आणि पद्माकर दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे. मेडल द्या, मेडलसाठी दोघा तिघांनी उभं राहिलं तरी चालेल. अमित दादा तुम्ही देखील या मेडलसाठी. हो ते करतो. बाकीच्यांनी इकडनं ह्या बाजूने या, बाकीच्या संघाने ह्या बाजूने या. हाय नसेल तर राहू दे या. हे राहुल थांबा, तुम्ही पाठीमागून या, लगेच फिरून या, कारण का आपल्याला ट्रॉफी देखील उचलायची आहे. नक्कीच सेकंड रनअप ठरतोय तो म्हणजे, खाली जाऊ नका तुम्ही, खाली नका जाऊ समीर, वरती या, तुम्हाला ट्रॉफी देखील घ्यायची आहे. रनरअप संघ ठरला जीसीपीएलचा तो म्हणजे पिंक फायटर्स हा संघ. आणि या पिंक फायटर्सकडे एक ॲडव्हान्टेज होतं. पुष्पम बोंबले आत्तापर्यंत जेवढे जीसीपीएल झालेत त्या जीसीपीएलमध्ये फायनल संघामध्ये राहिला आहे तो म्हणजे पुष्पम बोंबले. नक्कीच एक गुडलक आहे. रोहित यांना माहिती होतं की पुष्पम आमच्या संघामध्ये आला आहे, तर आम्ही नक्कीच कमीत कमी फायनलला पोचू. या धीरेंद्र तुम्ही पुढे या. धीरेंद्र या. पद्मनदा तुम्ही या. खाली बसा.
वेल प्लेट पिंक फायटर्स संघ, नक्कीच चांगला खेळलात तुम्ही आणि पुढच्या वर्षी देखील तुम्ही चांगलं खेळाल अशी मी रोहित तुम्ही थांबा जरा. रोहित 2 शब्द सांगा, 2 शब्द बोलायचे आहेत. रोहित तुमचा संघ पिंक फायटर्स, तुम्ही याआधी सेमीफायनलमध्ये ग्रे ग्लॅडिएटर्सच्या संघाला हरवलं होतं, एक धावांचा उच्चांक गाठला होता, तुम्ही 92 धावा कुठल्या होत्या, परंतु फायनलच्या सामन्यामध्ये असं काय घडलं की तुम्ही त्याच संघाविरुद्ध कमी धावसंख्या नोंदवली? नाही, शेवटी असं असतं की जो खेळ चांगला दाखवेल तोच विजयी, आणि ग्रे ग्लॅडिएटर चांगले खेळले आणि ते विजयी आहेत. बट आय एम रिअली सॅड फॉर मोहित देशले. आय एम रिअली सॅड फॉर मोहित देशले बिकॉज ही इज द ओनली वन पर्सन हू इज प्लेइंग कन्सिस्टंटली थ्रू आउट द लीग. पण आमचा संघ, जी बॅटिंग आमची कॅपॅसिटी आहे ती तेवढी झाली नाही. समीर कांबळेमध्ये चांगला खेळला आणि माझ्याकडून काही बॅटिंग झाली नाही. दीपक पण 1-2 मॅच खेळत होता, 1-2 मॅच खेळत नव्हता, आणि मोहित देशले कन्सिस्टंटली येऊन चांगले रन बनवत होता. आय एम रिअली सॅड फॉर हिम दॅट दिस ट्रॉफी इज नॉट लिफ्टिंग बाय पिंक फायटर्स, बट इट इज पार्ट ऑफ गेम दॅट वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. ओके, इट्स ओके. धन्यवाद रोहित, तुम्ही चांगलं मनोगत व्यक्त केलं. नक्कीच आपण पाहतोय की प्रत्येक जो मनोगत व्यक्त करायला येतो त्यामध्ये मोहितचं नाव नक्कीच येतंय. वळूया आपण मॅन ऑफ द सिरीजकडे. मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. देऊ ना, जाऊया आपण पहिले फर्स्ट प्राइज देऊया. फर्स्ट प्राइजचा जो विनर संघ ठरतोय तो म्हणजे नन अदर दॅन ग्रे ग्लॅडिएटर्स. मी पूर्ण संघाला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. ग्रे ग्लॅडिएटर्स हॅलो 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 हां, ग्रे ग्लॅडिएटर्स ठरलाय चॅम्पियन संघ. जरा टाळ्या होऊन जाऊ दे या संघासाठी, जरा आवाज येऊ द्या, कारण खूप चांगली खेळी केली होती या संघाने. मी या संघामध्ये धीरज याला पाहतोय. धीरज नक्कीच एक मोठं नाव. डीपी, धीरज पार्टे, विजय मालुसरे, राजन दुबे आणि गणेश लांगी सारखे खेळाडू या संघामध्ये. चला टाळ्या होऊन जाऊ द्या ग्रे ग्लॅडिएटर साठी. नवीन कलर जो आपण आणला यावर्षी ते दोन्ही कलर फायनल मध्ये खेळले आणि ग्रे ग्लॅडिएटर संघाने यश मिळवलं 2024 मध्ये. पर्व 7व्या, या 7व्या मधील पर्वामधील हा नवीन कलर विजयी होत असताना मैदानावरती आपण पाहत आहोत. ए आरामात. हा बसा, छोटे मुलं खाली बसा. चला तिथे पाहुणे पण येऊ द्या पाठीत. टाळ्या होऊन जाऊ द्या. ग्रे ग्लॅडिएटर्स चॅम्पियन्स फॉर सीझन 2024, गोलेश्वर क्रिकेट प्रीमियर लीग विनर ग्रे ग्लॅडिएटर. डीजे मैदानावर घ्या. हॅलो. आणि एक महत्वाची ट्रॉफी बाकी आहे ती म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. हॅलो. आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय तो म्हणजे नक्की पिंक फायटर्स या संघाचा खेळाडू
मोहित देसले. नक्कीच त्याच्यासाठी पुन्हा एकदा किरण देसले यांच्याकडून एक ॲडिडासचे शूज, जीसीसी याकडून एक जर्सी, तसेच किरण यांच्याकडनं एक बॅट आणि जीसीसी या संघाकडनं एक चमचमती ट्रॉफी देण्यात येईल. प्रत्येकाने एक एक द्या, प्रत्येकाने एक एक ट्रॉफी द्या. नक्कीच किरण, नक्कीच शूज हे चॉईस केले होते मोहित यांनी. मला वाटतं त्यांनी शूज चॉईस करताना काहीतरी मंत्र मारला होता. दोन शूज त्यांना मिळालेत. बॅट द्या त्यांना, बॅट. नाही मोहित तुम्हाला आता बोलावं लागणार आहे. नक्कीच मोहित जरा 2 शब्द बोला, 2 शब्द बोला, फक्त 2 शब्द. तुम्ही या टुर्नामेंट बद्दल जरी 2 शब्द बोललात तरी चालेल. टुर्नामेंट एकदम मस्त होती. कुठेतरी लास्टचे आमचे रन कमी झालेले, माझी फालतूची विकेट गेलेली, पण ठीक आहे आम्ही त्यांना तरी टक्कर दिलेली. बस थँक्यू. नक्कीच आम्हाला देखील माहिती आहे की जी मोहितची विकेट होती लास्ट इयर, मला माहिती आहे मोहित तिकडे कोपऱ्यात जाऊन रडत होता कारण का त्यांची टीम जी हरलेली होती, कारण का त्याचा काहीतरी बॅड परफॉर्मन्स झालेला. मला माहिती होता यावर्षी काहीतरी चमत्कार करणार आणि त्यांनी केला, त्यांनी करून दाखवला स्वतःसाठी आणि टीमसाठी पण. नक्कीच धन्यवाद मोहित, तुम्ही या मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरलात. मी गोवळेश्वर क्रिकेट प्रीमियर लीग तर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो. शूज दिले नाही का? दिलेत ना? मी सुनील यांना विनंती करतो, सुनील गायकवाड जरा तुम्ही आपल्या प्रीमियर लीग बद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करायचंय. हां, आणि नक्कीच आम्हाला या मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजसाठी जे टी शर्ट आल्या त्यामध्ये SSS, मी SSSचे देखील आभार मानतो. SSS श्री साई स्पोर्ट्स भांडूप विक्रोळी यांनी आम्हाला जर्सी या स्पॉन्सर केल्या होत्या. मी सुनील गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या टुर्नामेंट विषयी व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद कमलेश. आपण 365 दिवस क्रिकेट या मैदानात खेळतो. जवळजवळ 4 ते 5 टीम आपल्या विभागातल्या आपण खेळतो. 365 दिवस आपण वेगवेगळ्या टीममधून खेळतो. पण ही जी संकल्पना आहे, सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं, समाप्त नाही झालाय. खेळाडू गोवलेश्वर क्रिकेट प्रीमियर लीग ही जी संकल्पना श्री किरण देसले यांनी आणली, मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करील की वर्षभरामध्ये जे संघ वेगवेगळे खेळतात त्यांना एकत्र करून आपण कशी प्रीमियर लीग खेळू शकतो, जेणेकरून ज्या 6 टीम आहेत त्या एकत्र एकमेकांना समजतील आणि त्यातून चांगले खेळाडू वरती येतील. सगळ्यांची गेम कशी इम्प्रूव्ह होईल यावरती सगळ्यांचं लक्ष राहील. त्यामुळे ही संकल्पना ज्यांनी आणली त्याबद्दल मी किरण देसले यांचे खूप खूप धन्यवाद मानेल. आणि आपले जे सगळे प्लेयर आहेत जे खेळाडू वृत्तीने खेळतात त्यांनी असंच एकत्र खेळत राहा आणि एकमेकांना असंच सपोर्ट करत राहा आणि दरवर्षी असेच या स्पर्धेमध्ये भाग घेत राहा. धन्यवाद. हरीश स्टेजवर यायचंय. जरा 1-2 मिनिटं हरीश प्लीज, रिक्वेस्ट आहे. हरीश प्लीज कम. भोळे हरीश, या स्पर्धेबद्दल आणि या संकल्पनेबद्दल आपण वर्षानुवर्ष खेळत आलो, तरी हरीश याचं मनोगत सुद्धा या सर्व खेळाडूंना ऐकायला नक्कीच आवडेल. ओव्हर टू हरीश प्लीज. Great Gladiator, congratulations first of all, and Pink, and also congratulations to all and all players who played GCPL 24. Bottom of heart, congratulations to all of them. And man of the Mohit deserved to be a best batsman, bowler, everything, because he is becoming a lot of all-rounder person nowadays, and he's a good game changer man now. And last thing, old is gold we say every time, but Avinash Patil, some cop name is there, Ganesh Langi.
both played well of the best because they given the tough fight to all youngsters. So Jay Karki, congratulations once again to you all, and congratulations Yellow team also. No worry, next time we will be there. Thank you so much. गणेश लांगी, तुमचे सुद्धा मनोगत ऐकायला नक्कीच आवडणार आहे सर्व खेळाडूंना. काय बोलू आता मी, सगळ्यांनी चांगला एफर्ट दिलेला आहे. आमच्याकडे थोडासा चुका झालेल्या, एक प्लेयर गेलेला, पण तरीसुद्धा सगळ्या प्लेयरांना एकत्र करून जिंकायचं आहे हे एवढं कन्फर्म होतं. सगळ्यांनी एफर्ट दिला. 3 मॅच हारलो पण 2 जिंकलो. एकाने आम्हाला काहीतरी बोललेलं का तिसऱ्यांदा पण तुम्हाला हारू, बोलो व्हेरी गुड, पण आम्ही तिसऱ्यांदा तुम्हाला हरवलं, त्याच्यात आम्ही सॅटिस्फाय. दुसरी गोष्ट एक हरीशच्याबद्दल बोलतो, हरलेला कंटिन्यू, हाच फ्रॅक्चर झालेला तरी पण टॉप 4 मध्ये आला, व्हेरी गुड. आणि बस ओके डन. धन्यवाद. सर्व प्लेयरांनी जरा जवळ आले तर जरा बरं होईल. जरा आता किरण देसलेचं मनोगत ऐकायला सगळ्या खेळाडूंना नक्कीच आवडणार आहे. जरा लवकर, तुमच्यासाठी टुर्नामेंट आहे ही. हा, सर्व खेळाडूंनी थोडं जवळ यायचंय. किरण देसलेचं मार्गदर्शन, ज्यांनी ही टुर्नामेंट सक्सेसफुल करायला मदत केली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लागोपाठ फटाफट ज्या मॅचेस झाल्या ते तुमच्यामुळे झालेल्या आहेत. आणि असं कुठे बघितलं नाही का एक मॅच झाली का फटाफट दुसरी मॅच पण होणार आहे. ही आपल्याकडेच होते आणि दुसऱ्या कुठे होणारही नाही आहे, मला असं वाटतंय. आणि सर्व प्लेयर, सर्व टीम्स आणि जे प्लेयर आहेत, जे GCPLचे आता जी कमिटी आहे, ती कमिटी लास्ट 2.5 महिन्यापासून जी तयारी करते त्यांचं पण हार्दिक अभिनंदन. काही प्लेयर असे पण आहेत जे 1 महिन्यापासून, लास्ट 1-1.5 महिन्यापासून तयारी करतात का आम्हाला GCPL खेळायचं आहे, आम्हाला फिटनेस मेंटेन करायचे, आम्ही असा डाईट करणार तसा डाईट करणार. जसा हरीश शेट्टी आहे, 1 टाईमच जेवायचा. रोहित शिंदे आहे, तो पण 1 टाईमच जेवायचा, त्याला माहिती आहे फिटनेस करायची आहे. मी स्वतः 1 टाईम जेवायचा पण होत झालं नाही माझ्याने. ठीक आहे, ठीक आहे. मी कधी आजपर्यंत 7 GCPL झाले, आजपर्यंत कधी प्लेऑफमध्ये पण पोहोचलो नाही, मला तर वाटतं. होप नेक्स्ट इयर पोहोचेल असं. आणि माझी टीम जी होती ऑरेंज लायन्स, मला खूप त्यांचा हे गर्व आहे, पण ते चांगले खेळले. जय, अथक हे माझ्यामुळे थोडा नर्वस झाले असतील, पण सॉरी, नेक्स्ट इयर आपण चांगला परफॉर्म करू, ठीक आहे. आणि आपले स्पॉन्सर जे आहेत, सर्व स्पॉन्सरचे मी हार्दिक अभिनंदन. जेवढे पण आपले मंचावरती आहेत आणि जे अजून आले नाही, ज्यांनी आपल्याला मदत केली, जे नवीन स्पॉन्सर आहेत ते SSS, जे आपले टी-शर्ट स्पॉन्सर केले ते पण SSS वाले पण, आणि नवीन मनीष शिंदे दादा ते पण, आणि आपले पद्माकर देसले, धीरेंद्र देसले, अमित बनसोडे साहेब जे आपल्याला दरवर्षी मदत करतात. टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांचा यांच्यामुळेच आपले टुर्नामेंट होते आणि यापुढे पण होणार आहे नक्कीच. सो प्लीज तुम्ही प्लेयर लोकांनी पण जे आता सहकार्य केले आणि याच्या पुढे पण करत राहणार, त्याच्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन. आणि वन्स अगेन ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि जाता जाता मला वाटतं मान्यवरांचा आपण 1-2 शब्द ऐकणार आहोत. श्री अमित दादा बनसोडे यांना मी विनंती करतो की कृपया 2 शब्द या सर्व खेळाडूंसाठी होऊन जाऊ दे. चला, दादा फक्त 2 शब्द, फक्त 2 शब्द बोला टुर्नामेंट विषयी. माझी एकच विनंती आहे की तुम्ही जसे आज मला दिसता आणि 7 वर्ष झाली, जसे तुम्ही कॉपरेट करता एक दुसऱ्याला आणि ते कोणत्याही गोष्टीचा पॉलिटिक्स नाही आहे आणि तुम्ही एकत्र मिळून खेळतात, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि पुढे पण तुम्ही तसेच मला असेच दिसले पाहिजेत, ही माझी विनंती आहे. बस, जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच, धन्यवाद. आणि त्यांनी 2 शब्द बोलावे. नक्कीच ही जी स्पर्धा आहे त्यासाठी आपले पत्रकार बंधू आहेत, त्यांनी फक्त 2 शब्द बोलावे. नमस्कार. CGPLच्या 2024च्या GCPL 2024च्या या टुर्नामेंटमध्ये मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो आयोजकांचे. त्यांनी आमचे आधारस्तंभ श्रीयुत अमित अण्णाजी बनसोडे यांच्या समवेत उपस्थित राहण्याची आम्हाला संधी प्राप्त झाली. विजेता संघ आणि उपविजेता संघ आणि सर्वच विजेत्या खेळाडूंचं मी मनापासून कौतुक करतो. या स्पर्धेला भव्य असं स्वरूप यावं अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो.
आणि आयोजकांनी या सर्व हा क्रिकेट हा जो खेळ आहे त्याच खेळाबरोबर अनेक खेळांचं या ठिकाणी विशेष प्रावीण्य तुम्ही मिळवाल, तुमचा फिटनेस कायम ठेवाल अशी मी तुमच्याकडून एक आशा बाळगतो. भारत माता की वंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.